आभार आणि धन्यवाद याच्यामध्ये सुद्धा एक साधा सरळ बेसिकचा फरक आहे बरं का. स्वॅग मराठी. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. 25 जून आजची तारीख. आणि जसं मी तुम्हाला आता म्हणालो की आभार आणि धन्यवाद याच्यात सुद्धा एक फरक आहे. जेव्हा भारलेले वाटेल तेव्हा आभार म्हटलं जातं आणि जेव्हा धन्य वाटेल तेव्हा धन्यवाद म्हटलं जातं. आता आपल्याकडे आपण आभारी असलो तरी थँक्यूच म्हणतो, धन्यवाद असलो तरी थँक्यूच म्हणतो. तसं नसतं. धन्यवाद म्हणजे थँक्स आणि आभारी म्हणजे ऑब्लिज्ड वॉट एव्हर. मला मराठीमध्ये हा 2 शब्दांचा फरक जो आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि तुम्ही पोहोचला की कधी आभारी वापरायचं आणि कधी धन्यवाद वापरायचं. नाही तर आपल्याकडे ते म्हणतात ना मंडळ आभारी आहे, मंडळाला भारलेलं कधी वाटतच नाही. हा शब्द उगाच प्रचलित झालाय. असो, याच मराठीच्या क्रियापदांविषयी, शब्दांविषयी, वर्णमालेविषयीच्या गप्पा अशाच सुरू राहणार तिथेच माय FM वर. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनता है. काल मला एका मॅडमने खूप छान अशी दाद दिली. त्यामुळे मी खूप दिवसांनी ना इतकं सुंदर मराठी ऐकलं. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. एका शाळेमध्ये गेलो होतो एका कार्यक्रमासाठी आणि तिथे ना मी बोलता बोलता एक शब्द वापरला, घाईकुतेपणा. आपण सध्या ना खूप घाईकुतेपणा करतो. म्हणजे काय, घाई करतो, पण त्याला बरोबर अर्थ काय किंवा बरोबर समानार्थी शब्द काय माहिती, उतावळेपणा आणि अधीरता. त्या मॅम इतक्या खुश झाल्या. त्या मला म्हणाले की यार मी इतकं मराठी शिकवते, मी आयुष्यातले 10-15 वर्ष झाले मराठी विषय शिकवते, पण मी खूप सुंदर मराठी फार कमी ठिकाणी ऐकलं आणि ते मला तुझ्याकडून जाणवलं. मला ते ऐकून खरंच इतकं छान वाटलं की आपण जे करतोय ना त्याचं सार्थक होतंय की काय असं वाटायला लागलं. पण हा घायकुतेपणा याचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं की उतावळेपणा. ती म्हण ऐकली असेल ना की उतावळा नवरा अन गुड घ्याला बाशिंग, नाही का. या म्हणींचे अर्थ काय आहेत, या म्हणींना कशा पद्धतीने रचलं गेलंय हे सगळं काही बोलणार तिथेच लवकरच माय FM वर स्वॅग मराठी या शो मध्ये. चलो अच्छा सुनता है. तुम्हाला काही ठराविक रंगांनाच मराठीत काय म्हणतात ते माहिती असेल, बरोबर ना. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. तर बघा आज ना रंगांना मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला सांगणार आहे. आपल्या इकडे एक सो कॉल्ड कलर आहे ते स्टॅचो नावाचा, त्याला मराठीत चटणी रंग असं म्हणतात. देन डार्क मॉस ग्रीन म्हणजे मेहंदी कलर, एमरल्ड म्हणजे पाचू, व्हॅनिला जे आपण खातो ना वैनिला करत आईस्क्रीम, व्हॅनिला म्हणजे श्रीखंडी कलर, फायर ब्रेक म्हणजे लाखी, लायन म्हणजे पिंगट, असं फायर ब्ल्यू म्हणजे मोरकंठी, देन टील म्हणजे मोरपंखी. बघा फरक आहे मोरकंठी आणि मोरपंखी मध्ये सुद्धा. सो असे काही रंग जे आहेत ते आपल्याकडे आहेत ज्याला मराठीत काय म्हणतात हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण मराठी नावं रंगांची ही खरंच मस्त आहेत आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. चलो अच्छा सुनता है. जिथे गरज नसते ना तिथे य लावायची काहीही गरज नाही. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. काल एक जण म्हणत होता अरे अशा वेळी तशा वेळी असं करायचं असतं तसं करायचं असतं. असं काहीही नसतं. पहिली गोष्ट तर ते अशा वेळी नसतं, अशा वेळी असतं. जेव्हा तुम्ही श ला य लावता अशा प्रकारे किंवा अशा वेळी असं म्हणायला, तो शब्द चुकीचा आहे. अशा अ आणि शहामृगाचा श, अशा एवढाच तो शब्द आहे. अशा प्रकारे, अशा वेळी, उगाच त्याला य लावून अशा करायची गरज नाही. सो हे छोटे छोटे फरक आहेत ना हे समजून घेणं फार गरजेचं आहे. यानेच आपली मराठी सुदृढ होते. मुलांना शाळेत मराठी विषय असेल त्यांना सांगा मला ऐकायला, त्यांचं मराठी तेवढं चांगलं होईल आणि मराठीमध्ये चांगले गुण मिळतील ही खात्री मी देतो. बस इथेच थांबतोय. स्वॅग मराठी या शो मध्ये पुन्हा भेटूयात उद्या दुपारी 12 वाजता नवीन विषयांसोबत, नवीन मराठीच्या क्रियापदांसोबत, म्हणींसोबत, वाक्प्रचारांसोबत. स्वॅग मराठी या शो मध्ये. चलो अच्छा सुनता है. बाय बाय.